इनडायरेक्ट प्रूफचं आपलं एक्झाम्पल घ्यायचं आहे. मग प्रॅक्टिस सेट 1.3 घ्यायचा आपला. तर काय ते एक्झाम्पल स्टेटमेंट दिलं तुम्हाला. अ प्राईम नंबर इज ग्रेटर दॅन 2 इज ऑड. अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. म्हणजे दोनापेक्षा मोठी जी मूळ संख्या आहे ती तुमची विषम संख्या असते असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. याचं कंडिशनल स्टेटमेंट काय होणार आहे. इफ पी इज अ प्राईम नंबर, पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. म्हणजे पी ही एक तुमची मूळ संख्या असेल आणि ती तुमची दोनापेक्षा मोठी असेल, दोनापेक्षा मोठी असेल तर तो तुमचा नंबर ऑड असतो, तर ती संख्या तुमची विषम संख्या असते. इफ पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. मग याचं गिवन काय होणार आहे. या स्टेटमेंटचं गिवन पी इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. पी ही तुमची मूळ संख्या आहे आणि ती दोनापेक्षा मोठी आहे. That is 1 and p are the only divisions or divisors of p. That is 1 and p are the only divisors of p. म्हणजे p चे फक्त एक आणि तुमची ती संख्या म्हणजे पी ही संख्या तुमची काय असणार आहे. डिवायझर असणार आहे, विभाजक असणार आहे, हे लक्षात घ्या. टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला. टू प्रूव्ह हे सिद्ध काय करायचंय. पी इज अन ऑड नंबर, पी इज अन ऑड नंबर. म्हणजे पी ही तुमची विषम संख्या आहे असं आपल्याला सिद्ध करायची. दोनापेक्षा मोठी आहे बरोबर. पी ही तुमची मूळ संख्या आहे आणि ती दोनापेक्षा मोठी आहे तर ती आपली विषम संख्या आहे हे दाखवायचं आहे. म्हणून पी इज अन ऑड नंबर हे तुमचं टू प्रूव्हचं स्टेटमेंट असणार आहे. तर इथं इनडायरेक्ट प्रूफ मध्ये काय केलं जातं. जे तुमचं टू प्रूव्हचं स्टेटमेंट आहे बरोबर आहे. जर टू प्रूव्हचं स्टेटमेंट आपण दिलं पी इज अन ऑड नंबर, याच्या उलट आपण मानायचं आहे बरोबर आहे. याच्या उलट आपण गृहीत धरायचं आहे, ऍझ्युम करायचं आहे. म्हणजे आपण लेटस म्हणजे काय म्हणून त्याच्या अपोजिट काय होणार आहे. या स्टेटमेंटच्या अपोजिट काय येणार तुमचं. पी इज अन ऑड नंबर, याच्या अपोजिट तुमचं पी इज इव्हन नंबर. इज नॉट ऑड नंबर मीन्स इट इज इव्हन नंबर असं आपलं ते येणार आहे. म्हणून लेटस सपोज दॅट त्याची सिद्धता दिली पाहिजे. लेटस सपोज दॅट पी इज नॉट अन ऑड नंबर बरोबर. जे तुमचं टू प्रूव्हचं स्टेटमेंट आहे त्याच्या अपोजिट आपल्याला मानायचं आहे. ते कोणतं मानलं आपण तर पी इज नॉट अन ऑड नंबर. लेट अस म्हणजे प्रूफ आहे आता हे. लेट अस सपोज that p is not an odd number. ती तुमची विषम संख्या नाही असं आपण मानणार आहोत बरोबर आहे. p is not an odd number. प्रूव्ह काय करायचंय. p is an odd number हे प्रूव्ह करायचंय. याच्या अपोजिट आपण मानलं काय की ती विषम संख्या नाही. p is not इथं आपण नॉट शब्द दिलेला लक्षात घ्या. p is not अँड ऑड नंबर, ती विषम संख्या नाही असं आपण या ठिकाणी मानणार आहोत. मग ती विषम संख्या नाही म्हणजे काय होणार आहे. जी संख्या विषम संख्या नसते द नंबर इज नॉट ऑड देन द नंबर इज इव्हन बरोबर. तुमची ती विषम संख्या असणार आहे ती संख्या कोणती असणार तुमची मग समसंख्या असणार आहे. सो पी इज अन इव्हन नंबर म्हणून तो तुमचा इव्हन नंबर असणार आहे. ती तुमची समसंख्या असणार आहे.
म्हणून तुमचा समसंख्येच्या असतं अ डिवायझर ऑफ पी इज 2. म्हणून तुमचा पी या संख्येचा जो डिवायझर आहे, पी या संख्येचा जो विभाजक आहे तो कोणता येणार आहे तुमचा? अजून 2 हा असणार आहे. कारण प्रत्येक समसंख्येला, कारण समसंख्येला पण तो इवन नंबरला म्हणतो आपण, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 देन द नंबर इज कॉल्ड इवन नंबर. ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या संख्येला समसंख्या असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी तुमचं पीचा तुमचा 2 हा डिवायझर असणार आहे. का तो इवन नंबर आहे हे आपण वरती लिहिलं, म्हणून या नंबरचा बरोबर डिवायझर ऑफ पी इज 2. म्हणून तिचा इवन नंबर असल्यामुळे तिचा डिवायझर हा 2 असणार आहे. बट आपला गिवन मध्ये काय दिलंय? बट इट इज गिवन दॅट P is a prime number greater than 2. दोनापेक्षा ती मोठी मूळ संख्या आहे हे आपलं दिलेलं आहे. म्हणजे 2 ही नाही याची, त्याची दोनापेक्षा मोठी म्हटलं, लक्षात घ्या. 2 असं तर 2 ला 2 भाग गेला, म्हणजे तुमचं ती समसंख्या आहे, ही मूळ संख्या आहे आपलं असं सिद्ध झालं. दोनापेक्षा मोठी म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून हेन्स 1 and P, त्याच्यामध्येच 1 and P आर, हे स्टेटमेंट नंबर तुमचं 1 आहे, आर द ओनली डिव्हायझर्स ऑफ P. म्हणून P चे तुमचे हेच डिव्हायझर असणार आहेत. हे आपण गिव्हन मध्ये लिहिलेलं आहे पहा. आणि आपण काय प्रूव्ह केलं? 1 मध्ये डिवायझर ऑफ पी इज 2 आणि इथं आपल्या गिव्हन मध्ये काय दिलंय? 1 and P, म्हणजे 1 आणि P ही संख्या तुमची या P ची डिवायझर असणार आहे, दुसरी कोणतीही असणार नाही. पण आपण जे अझ्युम केलं, जे आपण गृहीत धरलं, तो ऑड नंबर नाही, विषम संख्या ती नाही, असं आपण गृहीत समसंख्या आहे. म्हणून समसंख्या असल्यामुळे तिचा 2 हा फॅक्टर तिचा असणार आहे, 2 हा तिचा डिवायझर असणार आहे. आणि म्हणून 2 हा डिवायझर असल्यामुळं आपण सांगितलं की ती प्राईम नंबर आहे, बरोबर आहे, 2 पेक्षा मोठी आहे. म्हणून तिचा 1 आणि P हा एकमेव तुमचा डिवायझर असणार आहे, बरोबर. हे 2च तुमचे डिवायझर असणार आहेत ते प्राईम नंबर असल्यामुळं. दुसरं कारण प्राईम नंबरला आपण डेफिनेशन केलेले, द नंबर इज डिव्हिजिबल बाय ओनली 1 and P देन इट इज कॉल्ड अ प्राईम नंबर. ज्या संख्येला फक्त 1 आणि त्या संख्येने भाग जातो तर त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. म्हणून 1 आणि P या संख्येचा आपण प्राईम नंबर आपण घेतले होते. 1 आणि P हेच तिचे अवयव असणार आहेत. 1 आणि P या संख्येनेच तिला भाग जाणार आहे, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. पण स्टेटमेंट 1 मध्ये आपण सांगितलं की तो इवन नंबर असल्यामुळं तिचा 2 हा सुद्धा डिवायझर आहे, हे आपण सांगितलेलं आहे. म्हणून तुमचं 1 आणि 2 हे कसे आले? कॉन्ट्रॅडिक्ट आलेले आहेत, एकमेकांच्या अपोजिट आलेले आहेत. आपल्या हे दिलेलं आहे, लक्षात घ्या, हे दिलेलं आहे, हे काय आपण प्रूव्ह नाही केलं, हे आपण प्रूव्ह केलं, बरोबर आहे. तो ऑड नंबर नाही असं आपण घेतल्यामुळं तो इवन नंबर आहे असं आपण सांगितलं. मग तो ऑड नाही म्हणजे इवन असणार आहे, आणि इवन असल्यामुळे त्याचा फॅक्टर हा किंवा डिवायझर जो आहे तो 2 असणार आहे त्या नंबरचा. म्हणजे P चा डिवायझर 2 आहे. पण दिलेलं आहे आपल्या की P हा प्राईम नंबर आहे, तो ग्रेटर दॅन 2 आहे. म्हणून तुमचा त्याचा डिवायझर जो आहे ते फक्त 1 आणि P चा असणार आहे, दुसरा कोणताही डिवायझर असणार आहे. म्हणून दिस स्टेटमेंट इज कॉन्ट्रॅडिक्ट टू गिव्हन. या स्टेटमेंटशी हे कॉन्ट्रॅडिक्ट आलेला आहे. म्हणून फ्रॉम स्टेटमेंट 1 and 2 आर कॉन्ट्रॅडिक्टरी, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध आलेली आहे ती. म्हणजे या जुळत नाही, एकमेकांशी जुळत नाही. एकदा आपण म्हणतो की P हा इवन नंबर आहे, एकदा म्हणतो की ते आपण P चा डिवायझर 2 आहे, एकदा म्हणतो की आपण त्याचा डिवायझर फक्त 1 आणि P चा आहे. म्हणजे असं 2 आपण वेगवेगळी उत्तरं सांगतोय. आणि ही वेगळी उत्तरं कशामुळे आली? तर आपण ॲझ्युम्शन चुकीचं केलं, आपण सुरुवात चुकीची केली. कोणती? की P इज नॉट अन ऑड नंबर, अशी आपण सुरुवात चुकीची केली. स्टार्टिंग आपण रॉंग केली आहे. आणि म्हणून बरोबर काय असायला पाहिजे? P इज अन ऑड नंबर. द ॲझ्युम्शन, त्याच्या खाली स्टेटमेंट, म्हणून हेन्स द ॲझ्युम्शन दॅट P इज नॉट इज फॉल्स. म्हणून हे तुमचं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे, म्हणजे फॉल्स आहे. दिस प्रूव्स दॅट प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण जे गिव्हन टू प्रूव्ह असतं त्याच्या अपोजिट आपण गृहीत धरायचं, आणि कॉन्ट्रॅडिक्शन टू गिव्हन
एखादा प्रॉपर्टी जी आहे कॉन्ट्रडिक्शन टू गिवन साठी म्हणजे पक्षाशी न जुळणारं सिद्ध करायचं आहे आणि ते सिद्ध झाल्यावरती आपण सांगायचं की पक्षाशी जुळत नाही आणि म्हणून तुम्ही गृहीत धरलेलं हे कसं असतं, चुकीचं असतं. तर अशा प्रकारची जी प्रूफ असतं त्या प्रूफला काय म्हटलं जातं, इनडायरेक्ट प्रूफ असं म्हणायचं आहे. तर हा तुमचा इनडायरेक्ट प्रूफचा एक थेरम जे आहे, एक गुणधर्म जो आहे तो आपण इथे एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे. असे काही जॉमेट्री मधले पार्ट 2 मधले काही आपल्याला प्रॉपर्टी ज्या आहेत त्या इनडायरेक्ट थेरमचा उपयोग करून सॉल्व्ह करावे लागतील. आता आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 फर्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन 1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं. क्वेश्चन 1 काय आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. इफ देन फॉर्म आपल्याला लिहायचा आहे, म्हणजे तुम्हाला इफ आणि देन हे शब्द वापरून ते स्टेटमेंट लिहायचं आहे. त्यात ते लिहिलं नाही. ते दी अपोजिट, फर्स्ट स्टेटमेंट इज अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. The opposite angles of a parallelogram are congruent. म्हणजे तुमचे समांतर पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन जे अपोजिट अँगल म्हणजे सम्मुख कोन, सम्मुख कोन हे तुमचे एकरूप असतात असं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. तर जर तरच्या भाषेत आपल्याला लिहायचंय, मराठीमध्ये घेतलं कसं येईल, जर दिलेला एखादा चौकोन हा समांतरभुज चौकोन असेल तर, जर दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन किंवा समोरासमोरील कोन एकरूप असतात. मग हे तुमचं इंग्लिशमध्ये कसं होईल, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम, इफ अ क्वाड्रिलॅटरल, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन, बरोबर आहे. दिलेला चौकोन, जर दिलेला चौकोन इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम, पॅरलोग्राम, then opposite angles of that quadrilateral are congruent. If a quadrilateral is a parallelogram, दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन असेल, जर दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन असेल, पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन असेल तर, देन म्हणजे तर अपोजिट अँगल्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल, तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन जे आहेत, समोरासमोरील कोन जे आहेत ते आर कॉन्ग्रुएंट म्हणजेच ते एकरूप असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप. तर अशा प्रकारे हे स्टेटमेंट जे आहे ते आपण साधं स्टेटमेंट होतं, बरोबर आहे. दिलेलं स्टेटमेंट आपल्या त्याच्यामध्ये इफ आणि देन नव्हता, ते कंडिशनल स्टेटमेंट मध्ये म्हणजे जर तरच्या भाषेत म्हणजेच तुमचं इफ देन वापरून आपण ते स्टेटमेंट लिहितो. त्या स्टेटमेंटला आपण मग काय म्हणतो, कंडिशनल स्टेटमेंट्स. नेक्स्ट वन, the diagonals of a rectangle are congruent. Second statement. The diagonals of a rectangle are congruent. सेम याचप्रमाणे आहे, काहीच बदल नाही. पहिलं स्टेटमेंट जे आहे तसंच, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल
आधी पॅरलोग्राम होता म्हणून पॅरलोग्राम लिहिलं. आता इथं रेक्टँगल आहे. देन काय, द डायगोनल्स ऑफ rectangle are congruent. Then the diagonals are congruent. If a quadrilateral is a rectangle, then the diagonals are congruent. तर त्याचे डायगोनल जे आहेत ते तुमचे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. संपलं. इथं ईप आलाय, इथं देन आलाय. पहा, जर आणि तर म्हणजे तुमचे दिलेला चौकोन जर हा आयत असेल तर त्याचे कर्ण, डायगोनल म्हणजेच कर्ण, हे तुमचे कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. देन दी डायगोनल शब्द राहिला, देन दी डायगोनल्स आर. तर डायगोनल शब्द लिहा, डायगोनल्स आर congruent. If a quadrilateral is a rectangle, then the diagonals are congruent. Next one, third statement. In an isosceles triangle, isosceles triangle म्हणजे समद्विभुज त्रिकोण, the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. हे दिलेला त्रिकोण जो आहे तो जर तुमचा समद्विभुज त्रिकोण असेल तर द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स, बरोबर आहे, व्हर्टेक्स म्हणजे बेसच्या अपोजिट व्हर्टेक्स जो असेल, म्हणजे तुमचा शिरोबिंदू जो असेल, पायाच्या समोरचा शिरोबिंदू जो होतो आहे तो, तर पायाचा समोरचा शिरोबिंदू आणि त्या पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे, सेगमेंट म्हणजेच रेषाखंड, सेगमेंट जॉईनिंग यांना जोडणारा रेषाखंड जो आहे तो आपल्या पायाला लंब असतो, परपेंडिक्युलर टू द बेस, पायाला लंब असतो, असं आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे. मग याच्यामध्ये इफ आणि देन कुठं वापरायचं नेमकं, इफ देन स्टेटमेंट जे आपल्याला लिहायचं आहे मग ते कुठं वापरायचंय, इफ शब्द कुठे येईल, देन शब्द कुठे येईल. इफ अ गिव्हन ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल, जर दिलेला त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण असेल, बरोबर आहे, इफ अ ट्रायंगल is an isosceles. If a triangle is an isosceles, in an isosceles triangle, समद्विभुज त्रिकोणामध्ये असं म्हटलंय. बाबा काय लिहिलं त्याच्यावरनं, जर तुम्हाला दिलेला ट्रायंगल, इफ अ ट्रायंगल इज अन आयसोसेलेस, जर तुम्हाला दिलेला त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण असेल तर, म्हणून त्याच्या पुढे तुमचं येणार आहे शब्द देन. आयसोसेलेस, देन द सेगमेंट जॉईनिंग, बाकीचं पुढचं सेम आहे तसंच. मग सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. इथून पुढचा भाग जो आहे तो ऍज इट इज इथे लिहायचा आहे आपण. सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस आहे तसं आपण लिहून काढणार. म्हणजे इफ आणि देन शब्द जे आहेत तो इथं देन शब्द आपण हा कॉमा दिलाय, इथं देन वापरलेला आहे तसं प्रामुख्याने, आणि सुरुवातीला आपण इथं इफ वापरलेला आहे. म्हणून इफ अ ट्रायंगल इज अन आयसोसेलेस, देन द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. तर याप्रमाणे ह्या आपल्याला स्टेटमेंट जे आहेत ते इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहायची होती. तर पुढचं आपल्याला पाहायचंय
सेकंड क्वेश्चन. कॉन्व्हर्स लिहायचं. आता गिवन स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचा आपला कॉन्व्हर्स राईट करायचा आहे, कॉन्व्हर्स लिहायचा आहे. म्हणजे तुमचं अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट यांची इंटरचेंज करायची आहे. सेकंड मधलं फर्स्ट काय सांगितलं आधी, राईट कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. क्वेश्चन 2 जो आहे तो राईट कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, खाली दिलेल्या विधानांचा व्यत्यास लिहा. मग त्यातलं फर्स्ट स्टेटमेंट, द अल्टरनेट angles formed by two parallel lines and their transversal are congruent. The alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. वे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं. ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका, पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेषा. टू पॅरलल लाईन्स, दोन समांतर रेषांना आपण एका छेदिकेने छेदलं तर तयार होणारे जे तुमचे बरोबर फॉर्म बाय अँगल, फॉर्म अँगल्स म्हणजे तुम्ही तयार होणारे जे व्युत्क्रम कोन आहेत, अल्टरनेट अँगल पेअर म्हणजे तुमचं व्युत्क्रम कोन, तर तयार होणारे व्युत्क्रम कोन जे आहेत ते व्युत्क्रम कोन तुमचे एकरूप असतात असं हे स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे याच्या अपोजिट स्टेटमेंट काय होणार आहे, याचा कॉन्व्हर्स काय होणार आहे. हा यस यस. If alternate angles formed by two lines and its transversal are congruent, then the lines are parallel. बरोबर आहे, सांगितलेलं बरोबर आहे. पाहते मुलींनी आता काय सांगितलंय, इफ द अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, इफ द अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द टू लाईन्स आर पॅरलल टू ईच अदर. बरोबर आहे. म्हणजे तुमची इथं आता अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट येणार आहेत. बरोबर आहे. अपोजिट काय होणार आहे, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट येणार आहे आणि लाईन पॅरलल हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. की तुमचं आधी काय स्टेटमेंट, आता लाईन पॅरलल आहेत म्हणून तुमचे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. आता अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन पॅरलल प्रूव्ह करणं हे तुमचं कॉन्व्हर्स असणार आहे. म्हणून त्याचं स्टेटमेंट जे आहे ते आपण लिहून घ्यायचं आहे प्रत्येकाने पटकन. इफ अल्टरनेट अँगल्स, इफ अल्टरनेट angles made by two lines, त्या लाईन पॅरलल आहे की नाही हे आपल्याला माहित नाही, लाईन्स and its transversal are congruent. म्हणजे तुम्हाला दोन लाईन मुळे तयार झालेले जे व्युत्क्रम कोन आहेत, दोन लाईन आणि त्यांची छेदिका, बरोबर आहे, दोन रेषा आणि त्यांच्या छेदिकेमुळं तयार झालेले जे व्युत्क्रम कोन आहेत, बरोबर, अल्टरनेट अँगल पेअर आहे, तो जर तुमचा कॉन्ग्रुएंट असेल देन the lines are parallel. तर त्या रेषा तुमच्या समांतर असतात. बरोबर आहे. इथं तुम्हाला समांतर दिलेल्या होत्या म्हणून अँगल तुमचे कॉन्ग्रुएंट आहेत हे आपलं सांगितलं. आता अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर तुमच्या लाईन पॅरलल, बरोबर आहे. हे तुमचे अँगल जे अल्टर अँगल जे आहेत ते तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेले असतील तर लाईन तुमच्या पॅरलल असतात. असा हा कॉन्व्हर्स आपल्याला मिळतो. हे कॉन्व्हर्स कसा लिहायचं लक्षात घ्या. कॉन्सिक्वेंट आणि तुमचं अँटीसिडंट यांची इंटरचेंजिंग करायची असते. आता पुढचं स्टेटमेंट अति सोपं आहे. पहा इथे थोडंसं अवघड होतं. पुढचं इफ देनच्या फॉर्ममध्ये कंडिशनल स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे म्हणून ते लिहिणं काही फारसं अवघड नाही.
पुढचं जे तुमचं आहे सेकंड वन, इफ अ पेअर ऑफ द इंटेरियर angles made by a transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. याप्रमाणे आपल्याला इफ देन वापरून हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. मग फक्त दोघांची इंटरचेंज करायची पहा. देनच्या नंतरचं जे वाक्य आहे ते आधी यायचं, म्हणजे काय होईल तुमचं, मग हे वाक्य आधी येईल आणि हे नंतरचं इफच्या नंतरचं वाक्य जे आहे देन पर्यंतचं हे जे वाक्य आहे ते तुमचं देनच्या नंतर जाणार आहे. या दोन वाक्यांची इंटरचेंज होणार आहे पहा. इथून तर हे जे वाक्य आहे हे नंतर जाईल आणि हे वाक्य जे आहे ते तुमचं आधी येणार आहे. म्हणजेच काय होणार तुमचं, मग इफ टू पॅरलल लाईन्स, बरोबर. हे पॅरलल लाईन तुमचा ते येणार आहे पहा. इफ टू पॅरलल लाईन्स, याच्या लाईन दोन लाईन आपल्या आहेत, मग ट्रान्सफर कोणती ते पण सांगितलं पाहिजे. एक त्यांची ट्रान्सफर असणार आहे. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. इफ टू पॅरलल लाईन्स, इथे तुम्हाला द लाईन्स आर पॅरलल, या लाईन पॅरलल आहेत हे दिलेलं आहे. बरोबर. आपल्याला प्रूफ करायचं आहे. देनच्या वाक्य हे प्रूफ मध्ये असतं, तर हे टू प्रूफचं स्टेटमेंट तुमचं गिवन मध्ये जाईल. आणि जे गिवन आहे, गिवन कोणतं, इंटेरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. बरोबर. इंटेरियर अँगल्स म्हणजे सप्लिमेंटरी आहेत, हे तुमचं गिवन आहे. आणि टू प्रूफ तुमचं लाईन्स आर पॅरलल. आता लाईन्स आर पॅरलल हे तुमचं गिवन मध्ये जाईल आणि तुमचं इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी हे तुमचं कुठे येणार आहे, टू प्रूफ मध्ये येणार आहे, देनच्या नंतर येणार आहे. म्हणून इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, दोन समांतर रेषांना आपण एका छेदिकेने छेदलं, ट्रान्सव्हर्सल, देन द इंटेरियर अँगल्स सो फॉर्म आर सप्लिमेंटरी. देन the interior angles so form are supplementary. तर त्यावेळेस तयार होणारे जे तुमचे आंतरकोन आहेत ते आंतरकोन कसे असतात, सप्लिमेंटरी म्हणजे पूरक असतात. म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज 180 डिग्री येते, असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर याप्रमाणे लिहून इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, हे तुमचं टू प्रूफचं स्टेटमेंट आधी आला. आता लाईन पॅरलल, the interior angles, then the interior angles so form are supplementary. तर तयार होणारे अँगल तुमचे काय असणार आहेत, सप्लिमेंटरी असणार आहेत. आणि लास्ट वन तुमचं शेवटचं स्टेटमेंट, इफ द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. जे मगाशी लिहिलं आपण तेच, पण त्याचा कॉन्व्हर्स लिहायचा आपल्याला. इफ देन मध्ये आपण हे स्टेटमेंट वापरलंय पहा. कोणतं स्टेटमेंट आहे, फर्स्ट स्टेटमेंट, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. हे आपण इफ देन मध्ये वापरलं पहा 2 नंबरला. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. तिथं जे इफ देनचं स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे तिथं देनच्या नंतरचं स्टेटमेंट जे आहे ते तुमचं काय येणार आहे, गिवन मध्ये येणार आहे. सुरुवात त्याने होणार आहे इफच्या नंतर, आणि देनच्या नंतर स्टेटमेंट जे आहे ते इफच्या नंतर आले स्टेटमेंट जे आहे ते तुमचं देनच्या नंतर लिहायचं आहे. तर कोणतं तिथं होतं मग आधी काय आहे, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. बरोबर आहे. असं आपण इफ देन फॉर्मॅट मध्ये लिहिलं होतं. मग डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट
हे तुमचं देनचंतर आहे. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल in the given quadrilateral the diagonals are congruent. In the given quadrilateral the diagonals are congruent, then the quadrilateral is a rectangle. याप्रमाणे येणार आहे. If the diagonals of a quadrilateral are congruent, then the quadrilateral is rectangle. मी दिलेला चौकोन जो आहे त्या चौकोनामध्ये जर तुमचे कर्ण एकरूप असतील, डायगोनल कॉन्ग्रुएंट असतील, तर त्यावेळेस तो चौकोन तुमचा कोणता असतो? रेक्टँगल असतो, म्हणजेच आयत असतो, असं या ठिकाणी प्रत्येक स्टेटमेंट आपल्याला सांगता येईल. तर इथं तुमचा प्रॅक्टिस सेट जो आहे तो 1.3 हा कंप्लीट झालेला आहे. प्रॉब्लेम सेट जो आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये बहुपर्यायी म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन्स आहेत सुरुवातीला, ते सोडवा. नंतर काही इतर एक्झाम्पल जे आहेत ती पण सोडवायची आहे. डिस्टन्सची एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने. नंतर कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहे की नाही ते ठरवायचं आहे. जे आपण आधी शिकलोय प्रॅक्टिस सेट त्याच्यावर डिपेंड सगळे एक्झाम्पल आहेत पहा, वेगळं काहीच नाही. म्हणून प्रॉब्लेम सेट 1 जो आहे तो सर्वांनी कंप्लीट करायचा आहे. त्यातलं कोणतं कॅन्सल केलेलं आहे या वर्षापुरतं तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे. प्रॉब्लेम सेट 1 मधलं सेकंड क्वेश्चन मधलं तिसरं आणि चौथं कॅन्सल केलेलं आहे, ते सोडवायचं नाही. क्वेश्चन 3 जो आहे त्यातलंही तुमचं चौथं पाचवं जे आहे ते कॅन्सल केलंय, ते सोडवायचं नाही. क्वेश्चन नंबर 6 सोडवायचा नाही आणि क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो सोडवायचा नाही. बरोबर आहे. बाकीची सर्व एक्झाम्पल मात्र तुम्ही सोडवायची आहे. नंतर मग आपण आता उद्यापासनं